नमस्कार, प्रावीण्याच किचनमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत, चटपटीत आणि तोंडाला पाणी आणणारा असा पदार्थ, पण तरीही तो अगदी साधा आणि सोपा आहे. म्हणजेच आज आपण बनवणार आहोत दही उसळ. घरच्या घरी अशी बनवा की सगळे आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा मागतील. दही उसळ करण्यासाठी आधी मी साधी उसळ करून घेते आहे. त्याच्यासाठी आपण फोडणी करून घेऊयात. मोहरी घातलेली आहे 1 चमचा. मोहरी छान तडतडली की गॅस बारीक करून 1 चमचा जिरे घातलेले आहे. पाव चमचा हिंग घालायचा आहे. आता या उसळीला आपण कांदा लसूण काहीच वापरणार नाही आहोत, सिंपल करणार आहोत. मटकी आहे 1 वाटी घेतलेली आहे. छान असे मोड आलेले आहेत. ही मटकी आता आपण यामध्ये घालूया आणि याला हलकंसं परतून घेऊया तेलामध्ये. हलकंसं परतल्यानंतर यामध्ये आपणाला अर्धा चमचा हळद घालायची आहे. इथे मी 1 चमचा गोडा मसाला घालणार आहे. कलरसाठी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ. तुमच्या घरी जो कांदा लसूण मसाला असेल तो इथे तुम्ही घालू शकता. इथे मी 1 चमचा कांदा लसूण घातलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आधी याला मिक्स करून घेऊया. आता आपण भाजी शिजवून घेणार आहोत. त्यासाठी काय करणार आहे, यामध्ये आता आपण कडकडीत असं गरम पाणी घालणार आहोत. एकदा हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात. आता याला झाकण लावून ठेवते आणि मधून झाकण काढून बघायचं आहे मटकी कितपत शिजत आलेली आहे ते. आता झाकण काढून बघते. एकदा हे छान असं हलवून घ्यायचं आहे. तर भाजी इथे आपली ऑलमोस्ट शिजलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. आणि इथे उसळ पूर्णपणे कोरडी ठेवायची नाही. थोडासा हा जो रस आहे तो सुद्धा पाहिजे उसळीला. मटकी पण छान अशी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये मी गूळ घालणार आहे. गूळ पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर नाही घातलात तरी सुद्धा चालेल. याला चांगलंसं मिक्स करून घेऊयात. आणि आता मी गॅस बंद करते आहे. इथे आपली उसळ तयार झालेली आहे. आता दही उसळ कशी करायची ते बघूया. याकरता एका प्लेटमध्ये आपणाला ही उसळ काढून घ्यायची आहे आणि यामध्ये थोडासा रस सुद्धा घ्यायचा आहे. उसळ पूर्णपणे कोरडी ठेवायची नाही. हलकासा यामधला रस घेऊयात. आता यावरती थोडासा फरसाणा, थोडासा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची ऑप्शनल आहे, घालू शकता किंवा नाही. तर इथे मी दही आहे ते छान असं फेटून घेतलेलं आहे. हे दही याच्यावरती घालूया. दही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. थोडीशी लाल मिरची पावडर, थोडासा चाट मसाला, थोडंसं